श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मंडळी. आज आम्ही जाणार होतो एका स्पेशल ठिकाणी, म्हणून सकाळपासून खूप भारी वाटत होतं. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ते ठिकाण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ही ठिकाण जरी आपल्या जवळ असली तरी आपल्याला तिथपर्यंत जायला वेळच मिळत नाही. जवळ असून सुद्धा 2-2, 3-3 वर्ष आपल्याला जायचा विसरच पडलेला असतो. म्हणून मी आणि आहोनी आज वेळ काढून तिथं जायचा प्लॅन केला होता. तर तिथं जायला मी झाले अशी तयार आणि चला म्हटलं मारू गाडीला स्टार्टर. सोबत भैया आणि वहिनी पण होते आणि त्यांच्यासाठी पण हे ठिकाण खूप स्पेशल आहे. सांगलीपासून 3 ते 4 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. आम्ही कुपवाडवरून चाललो होतो म्हणून आम्हाला किमान 10 ते 12 किलोमीटर पडला असेल. सांगलीच्या एसटी स्टँडपासून पुढेच एक रोड जातो हरिपूरला. हरिपूर हे धार्मिक पर्यटन स्थळ सुद्धा आहे आणि माझ्या कॉलेज लाईफमधलं आठवणीचं ठिकाण सुद्धा हे हरिपूर आहे. या प्रवेशद्वारातून आत जाताना अलगत मनातला आठवणीचा कप्पा उघडला गेला आणि हृदयात एक बैचेनीची लहर उठली. जिथे आज तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आणि कित्येक वर्षातून तुमचं आधीचं जगणं, आधीच्या आठवणी समोर आल्या की त्या बदललेल्या आयुष्याला एकदमच एक नवी लकाकी आल्यासारखं वाटतं. ज्या जुन्या गोष्टींची किंमत आपल्याला त्या वयात नव्हती त्याच गोष्टींची किंमत आपल्याला पुढच्या वयात कळते. आणि पोहोचलो आम्ही हरिपूर घाटावरच्या संगमेश्वर मंदिरात. पण बॅडलक म्हणाल तर मंदिरच बंद होतं. बहुतेक दुपारी वेळ झाल्यामुळे बंद असतं. म्हणून तुम्ही आला तर सकाळी 12च्या आत आणि संध्याकाळी 4च्या नंतरने या. मी तुम्हाला मंदिर बाहेरूनच दाखवू शकते, पण आतून सुद्धा मंदिर खूप मनमोहक आणि सुंदर आहे. आणि या मंदिराच्या उजव्या बाजूला विष्णू मंदिर आहे. इथली आठवण सांगायची म्हटलं तर भैया आणि वहिनींचं लग्न इथेच झालं होतं, त्यामुळे ते सुद्धा खूप महिन्यातून इकडे आले होते. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. इथे विष्णूंची मूर्ती आहे आणि इथं आल्यावर भैयाचं काम चालू होतं फोटो काढायचं. आणि मी जाईल तिथे माझ्या स्वामींची भेट तर होतेच. भिंतीवर स्वामी, बाळूमामा, शंकर पार्वती अशा देवतांच्या प्रतिमा सुद्धा आहेत. केदारेश्वरचं छोटं मंदिरही आहे. तिथून आम्ही निघालो या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या घाटाकडे. हे मंदिर घाटावरच वसलेलं आहे. या नदीत मगरी सुद्धा आहेत. आणि हे बघा माझं स्पेशल ठिकाण. लग्ना अगोदर मी आणि आमचे आहो इथेच गप्पा मारत बसायचो. आम्हाला इथेच निवांतपणा मिळायचा आणि देवदर्शनही व्हायचं, म्हणून आमच्या आवडत्या ठिकाणापैकी हे एक ठिकाण होतं. इथं कृष्णा आणि वारणेचा संगम झाला आहे. सकाळी किंवा संध्याकाळी इथे आला तर इथलं वातावरण तुम्हाला वेळच बनवून टाकेल. फोटोशूट, व्हिडिओ शूटसाठी हे ठिकाण अगदी उत्तम आहे. मध्यंतरी 3-4 वर्षापूर्वी एक धावती भेट घेतली होती. उन्हात बघा जनावरांना कसा गारवा पाहिजे असतो. आम्ही इथे घाटावर भरपूर फोटोज काढले. तुम्ही जर सांगलीच्या आसपास असाल तर नक्कीच या हरिपूर संगमेश्वर घाटाला भेट द्या. माझी गॅरंटी आहे नक्कीच तुम्हाला हे ठिकाण आवडणार. आम्ही ज्या वडाच्या झाडाखाली बसायचो तिथे सगळे बसून थोडा वेळ गप्पा मारल्या, आधीच्या आठवणी ताज्या केल्या आणि परत या दिवसाच्या आठवणी मनात साठवून आम्ही निघालो. तुमच्या लग्ना अगोदरच्या अशा काही आठवणी किंवा ठिकाण असेल तर मला नक्की सांगा. मलाही ते जाणून घ्यायला नक्की आवडेल. चला मंडळी, आजच्यासाठी एवढंच. श्री स्वामी समर्थ.